जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत तुला राशीचे मे 2026 चे सविस्तर राशीफळ। या महिन्यात तुमच्यासाठी कसा असणार आहे? करिअरमध्ये प्रगती होईल का? पैशांची स्थिती कशी राहील? प्रेम आणि नातेसंबंध यामध्ये काय काय बदल होतील? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। महिन्याचा ओव्हरऑल किंवा एकूण आढावा घ्यायचे झाले तर तो म्हणजे कसा, मे 2026 हा महिना तुला राशींसाठी मिश्र व प्रगतीचा मार्ग दाखवणारा ठरणार आहे। महिन्याच्या सुरुवातीला थोडा अडचणी जाणवतील, पण जसा जसा काळ पुढे जाईल तशी परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल। या सर्व गोष्टींमध्ये संयम आणि योग्य निर्णय हे या महिन्याचे मुख्य सूत्र असतील। चला तर मग आता मुख्य विषयावर चर्चा करूया, तो म्हणजे करिअर आणि नोकरी। या सर्व गोष्टींचे सखोल विश्लेषण तुला राशीचे मे 2026 मध्ये बघूया। या महिन्यात करिअरच्या दृष्टीने तुम्हाला मेहनत जास्त करावी लागणार आहे। सर्वात महत्त्वाचं, या महिन्यातील सुरुवातीचा काळ तुला राशीवाल्यांसाठी कसा असणार आहे? कामाच्या ठिकाणी ताण वाढण्याचे चान्सेस तुला राशीवाल्यांना या महिन्यात दाखवत आहे। वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील, केलेल्या कामाचे त्वरित फळ मिळणार नाही, यामुळे थोडी निराशा देखील येऊ शकते। त्यामुळे तुला राशीवाल्यांना या महिन्यात थोडं होईल तेवढं शांततेने सर्व काम घ्यावे। मध्यान्हाचा काळ तुला राशीवाल्यांसाठी मे 2026 मध्ये कशा प्रमाणात असणार आहे, तो म्हणजे तुमच्या कामाची दखल घेतली जाईल। या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या देखील मिळू शकतात। वरिष्ठांचा तुमच्यावरील विश्वास वाढेल। हा काळ जो असेल तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी योग्य असणार आहे। या सर्व गोष्टींमध्ये तुला राशीवाल्यांसाठी जो काही मे 2026चा मध्यंतरीवाला किंवा महिन्यातील मधल्या टप्प्यातील जो काही काळ आहे तो थोड्याफार प्रमाणात चांगला असेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटचा काळ तुला राशीवाल्यांना मे 2026 शेवटचा महिन्यातील शेवटचा टप्पा कसा असणार आहे, त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रमोशन किंवा पगारवाढीचे संकेत देखील तुला राशीवाल्यांना या महिन्यात जाणवत आहे। नवीन नोकरीची संधी देखील मिळण्याचे चान्सेस तुला राशीवाल्यांना या काळात जाणवत आहे। तुमच्या मेहनतीचे फळ या काळात मिळेल व तुम्ही जे काही मन लावून काम कराल त्याचा श्रेय देखील तुम्हाला या महिन्यात मिळताना दिसेल। सर्वात महत्त्वाचं, तुला राशीवाल्यांना हा महिना व्यापार आणि व्यवसायात कसा बेनिफिट देणार आहे? व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना नवीन संधी आणि सावधगिरी दोन्ही घेऊन येणार आहेत। नवीन ग्राहक देखील या काळामध्ये मिळू शकतात, पण व्यवसायात वाढ पण होणार आहे। पण होईल तेवढे उधारी आणि पैसे उसने देणे टाळा। पण या सर्व गोष्टींमध्ये शास्त्राने काही महत्त्वाच्या किंतु परंतुच्या गोष्टी दिलेल्या आहेत। त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे पार्टनरशी व्यवसायात जर पार्टनर्स किंवा जोडीदार असेल कोणी, त्यांच्यासोबत मतभेद होण्याची शक्यता देखील या महिन्यात तुला राशीवाल्यांना जाणवत आहे। चुकीच्या निर्णयामुळे देखील व्यवसायात या महिन्यात नुकसान होण्याचे देखील चान्सेस जाणवत आहे। मोठी गुंतवणुकीपूर्वी व्यवस्थित विचार करा, जेणेकरून या काळामध्ये तुमच्यामध्ये व्यावसायिक किंवा जॉब करत असाल तर लॉस होणार नाही। तुला राशीवाल्यांची मे 2026 मधील आर्थिक स्थिती कशी असणार आहे त्यावरती विस्तारित पद्धतीने चर्चा करूया। या महिन्यात आर्थिक स्थिती मध्यम राहील। तुमचं उत्पन्न तुला राशीवाल्यांचं कसे असेल ते म्हणजे नियमित उत्पन्न चालू राहील। काही कमाईची संधी देखील तुला राशीवाल्यांना या महिन्यात जाणवणार आहे। खर्च देखील तुला राशीवाल्यांचा घरगुती पद्धतीने वाढलेला असेल। त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोग्याच्या चर्चा तुला राशीवाल्यांना कौटुंबिक संबंधाने जाणवणार आहेत। अचानक खर्च होण्याचे कारण देखील या महिन्यामध्ये स्पष्ट होणार नाही। पैसाही तो चालला जाईल। ह्या सगळ्या गोष्टी देखील तुला राशीवाल्यांना या महिन्यामध्ये जाणवणार आहे। शास्त्राने काही महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे तुला राशीवाल्यांसाठी, तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा, या महिन्यासाठी तुम्ही तुमचे बजेट तयार करा, अनावश्यक खर्च टाळा आणि होईल तेवढं कोणालाही उधारी या काळामध्ये देऊ नका। या सर्व गोष्टी तुला राशीवाल्यांनी व्यवस्थित पद्धतीने मार्गक्रमण केले तर येणाऱ्या सर्व अडचणींपासून सुटका होईल। महिन्याच्या शेवटी का होईल पण आर्थिक स्थिरता मिळेल। या सर्व गोष्टींसाठी तुला राशी मे 2026 मध्ये प्रेम आणि वैवाहिक जीवन कसे राहणार आहे। या काळामध्ये अविवाहित लोकांना नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता देखील जास्त दाखवत आहे। नवीन ठिकाणी आकर्षण देखील होण्याचे जास्त चान्सेस तुला राशीवाल्यांना जाणवत आहे। पण निर्णय घेताना घाई करू नका। त्यात सर्वात महत्त्वाचं, तुला राशीवाल्यांना हा महिना रिलेशनशिप वाल्यांसाठी कसा असणार आहे।
त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिलेशनशिप वाल्यांसाठी या महिन्यात गैरसमज खूप जास्त प्रमाणात होताना दिसू शकते. संवादाचा अभाव देखील या काळामध्ये रिलेशनशिप वाल्यांना जाणवणार आहे. या सर्व गोष्टींमधून काही शास्त्रांनी थोड्याफार प्रमाणात डेली रुटीनमध्ये सांगितलेले काही उपाय आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांना रिलेशनशिपमध्ये समजून घेत चला, शांतपणे संवाद वाढा आणि होईल तेवढं एक दुसऱ्यांच्या मनाने जगण्याचा प्रयत्न करा. हा महिना विवाहितवाल्या लोकांसाठी तुला राशींचा कसा असणार आहे? त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे छोट्या गोष्टींवरून मोठे वाद देखील पती पत्नी आणि विवाहित लोकांमध्ये होण्याचे जास्त चान्सेस दिसतात. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण असणार आहे एक दुसऱ्यांना वेळ व्यवस्थित न देणे, एक दुसऱ्यांच्या संबंधाने वार्तालाप किंवा चर्चा व्यवस्थित पद्धतीने न होणे. त्यात शास्त्रांनी काही घेण्याची काळजी सांगितलेली. ती काळजीमध्ये दोघांनी होईल तेवढं विवाहित लोकांनी एकत्रित वेळ घालवावा, एक दुसऱ्यांना होईल तेवढं समजून घ्यावे. शेवटी नाते महिन्याच्या शेवट सुधारताना दिसेल. तुला 2026 मे मधील आरोग्याच्या दृष्टीने कसे असणार आहे? या महिन्यात आरोग्याच्या बाबतीत सावध राहणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. शारीरिक कुठली तकलीफ होऊ शकते ती म्हणजे डोकेदुखीचा जास्त तकलीफ या वेळेस तुला राशीवाल्यांना जाणवणार आहे. थकव्याचा देखील या काळामध्ये तुला राशीवाल्यांना जास्त तकलीफ जाणवणार आहे. पचनाच्या संबंधाने देखील खूप जास्त प्रमाणात या वेळेस तुला राशीवाल्यांना जाणवणार आहे. मानसिकतेच्या संबंधाने विचार करायचा झाला तर मानसिक ताण, बिनाकामी लागलेली चिंता आणि झोपेचा अभाव देखील शास्त्राने या काळामध्ये तुला राशीवाल्यांना मे 2026 मध्ये जाणवणार आहे. काही ह्या सर्व गोष्टींमधून सुटका होण्यासाठी काही शास्त्रांनी महत्वाचे नियम दिलेले आहेत. ते व्यवस्थित पद्धतीने त्याच्यावरती मार्गक्रमण केले तर कुठल्या पद्धतीने येणारी जी काही तकलीफ आहे त्यातनं कुठेतरी सुटका होईल. त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे योग आणि ध्यान करावे, संतुलित आहार ठेवावा, पुरेशी झोप घ्यावी आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, जेणेकरून तुमच्या संबंधाने आरोग्याशी निगडीत ज्या काही सावधान्या सांगितल्या किंवा ज्या काही प्रॉब्लेम्स येणार आहेत त्यातनं तुमची सुटका होईल. या सर्व गोष्टींमध्ये मे 2026 मध्ये तुला राशीवाल्यांसाठी काही शास्त्रांनी सावधानी सांगितलेली आहे. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे या महिन्यात खालील काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या टाळण्याचा प्रयत्न करा. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही पद्धतीने घाईत निर्णय तुला राशीवाल्यांनी या महिन्यात घेणे तकलीफदायक असू शकते. दुसरे आहे अंधविश्वास कोणावरतीही ठेवू नका, नाही तर परिणाम भोगावे लागतील. चुकीच्या लोकांवरती तुला राशीवाल्यांनी या महिन्यात विश्वास ठेवू नका, नाही तर विश्वासघात झाल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा, जेणेकरून या काळामध्ये तुमच्यासाठी जे काही शास्त्राने सावधानी दिलेले आहे त्यातनं तुमचा बचाव होईल. शास्त्राने काही महत्वाचे या महिन्यासाठी तुला राशीवाल्यांना उपाय देखील दिलेले आहेत. त्यातील सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मी मातेचं पूजन करावे. दुसरा उपाय दिलेला आहे ओम शुक्राय नम या मंत्राचा 108 वेळा रोज जाप करावा. त्यात तिसरा उपाय दिलेला आहे पांढऱ्या वस्तूचे दान करा. साखर, तांदूळ, कपडे व पांढरी कुठलीही वस्तू दान करावी, जेणेकरून तुला राशीवाल्यांचे या महिन्यातील सर्व पद्धतीचे जे काही कामं अडकलेले असतील किंवा जी काही तकलीफ असेल त्यातनं सुटका होईल. हे उपाय तुमच्यासाठी नक्कीच या महिन्यात सकारात्मक परिणाम घेऊन येऊ शकतात. ओव्हरऑल जर या महिन्यात तुला राशीवाल्यांसाठी काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर त्यात महत्वाचं म्हणजे तुला राशीवाल्यांनो मे 2026 हा महिना सुरुवातीला थोडा कठीण जाईल, पण शेवटी प्रगती आणि यश नक्कीच देणार आहे. बरं, जर तुम्ही संयम ठेवला आणि योग्य निर्णय घेतले तर हा महिना तुमच्यासाठी फायदेदायक ठरेल. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन राशी नवीन व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.